राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी टास्क फोर्स मंत्री आशिष शेलारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा ड्रोन उद्योगासाठी पॉलिसी ऑफ पॉलिसीज तयार करणार। नाशिकमध्ये आज पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के 3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेची नोंद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जळगावच्या जामनेर बंधना आणखी 3 तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात। या प्रकरणात जामनेर शहरातील आणखी काही तरुण नाशिक पोलिसांच्या रडारवर बनावट वर्क ऑर्डर बनवून ठेकेदारांची आर्थिक फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात समोर। केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी। प्रश्नांमध्ये जात, धर्म, एससी, एसटीशी संबंधित माहिती, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती घेतली जाणार। कोविड लस कुठे घेतली याबद्दल सुद्धा माहिती द्यावी लागणार। एसआयआरच्या पुढील नियोजनासाठी भाजपकडून विशेष तयारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रातील नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार। राज्यात विभागनिहाय 4 महत्त्वपूर्ण बैठकांचं आयोजन। राज्यात 16 लाख दुबार मतदार असल्याचं समोर। विधानसभा मतदारसंघांच्या याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया सुरू। निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती। पुरंदरच्या कोळविहिरेमध्ये अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी ग्रामस्थांकडून मूक मोर्चा काढत घटनेचा निषेध। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। तुळजाभवानी मंदिरात भाविकांनी दिव्यात ओतलेल्या तेलाची पुन्हा भाविकांनाच विक्री। मंदिर परिसराच्या 200 मीटरवरती तेल विक्रीला बंदी असताना सुद्धा भाविकांची लूट। नियमांबाबत पूर्वीपासूनच निर्बंध असतानाही खुलेआम तेल विक्री। बीडमध्ये मयत विलास घुलेच्या नातेवाईकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा रस्ता रोखला। न्याय मिळत नसल्याचा आरोप करत महिला नातेवाईक आक्रमक। गेल्या 10 दिवसांपासून घुले कुटुंबियांचं आमरण उपोषण सुरू। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। राष्ट्रीय महामार्गावरती अपघातस्थळी 10 मिनिटात रुग्णवाहिका पोहोचवणं बंधनकारक। विलंब झाल्यास प्रत्येक प्रकरणात रुग्णवाहिका व्यवस्थापनाला 10,000 रुपयांचा दंड होणार। एनएचएआयच्या रुग्णवाहिका आणि गस्त वाहनांवरती जीपीएसद्वारे नजर ठेवली जाणार। एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य असणार। एअर इंडिया एक्सप्रेसच्या वैमानिकांना सुद्धा चाचणी अनिवार्य। एअर इंडियाच्या वैमानिकानं गांजा घेतल्याचं समोर आल्यामुळे निर्णय। फुकेत ते दिल्ली विमानाला 4 ऑगस्टला एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता। ट्रॅफिकमुळे नाशिक सिटी लिंकच्या बसच्या 200 फेऱ्या रद्द। वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नाशिकच्या महापौरांचा निर्णय। कुंभमेळ्याची कामं सुरू असल्यामुळे ट्रॅफिक होत असल्याचा नागरिकांचा आरोप। प्रवासी संख्या कमी असलेल्या भागात रिकाम्या चालणाऱ्या 200 गाड्या बंद। 12वी बोर्ड परीक्षेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार। फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार। 30 ऑक्टोबर नंतर विलंब शुल्क लागणार। तुळजाभवानी मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आजपासून 3 दिवस बंद। सलग सुट्ट्या आणि संवर्धनाच्या कामांमुळे मंदिर संस्थांचा निर्णय। धर्मदर्शन, मुखदर्शन आणि 300 देणगी पासधारकांना बिडकर पायरी आणि काळभैरव मार्गे मंदिरात प्रवेश। श्रावणी सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद असणार। भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय। श्रावणातील प्रत्येक सोमवारी व्हीआयपी दर्शनासह अभिषेक आणि महापूजा बंद असणार। वेरूळच्या स्थानिक भाविकांसाठी पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत विशेष दर्शनाची व्यवस्था। निम्म्या कोल्हापूरची तहान भागवणारा कळंबा तलाव अखेर भरला। सततच्या पावसामुळे कळंबा तलाव ओव्हरफ्लो। दरवर्षी जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात भरणारा कळंबा तलाव यावर्षी लांबलेल्या पावसामुळे उशिरा भरला। पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकर संतप्त। वारंवार मलमपट्टी करूनही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवत दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी, पुणेकरांची मागणी। मालेगावात मेंढपाळांचं आंदोलन चिघळलं। मोहपाडामधील वनजमिनीवरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी मेंढ्यांचं वन कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न। शहरातील कॅम्प रोड पूर्णपणे बंद।